मागे जर बघितला तर पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे. बिजलीची नक्षी अंबरात. जो मसल्याचा रिक्षा स्थान आहे तिथपर्यंत चालून जातोय. हायस्कूलवाल्यांची सुट्टी झालेली आहे आज शनिवार असल्या कारणाने. तर चला पोचलेलो आहोत घरी आणि एकच बॅग आणली, जास्त काही सामान नाही. उद्या आपल्याला निघायचं आहे. पिऊयात गावाघरचा कोरा चहा. समोर आपला घर. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत गावी. तुम्ही बघतच असाल बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहेत. त्याचं कारण एकच आहे, आपण सध्या मुंबईमध्ये होतो आणि नोकरी धंद्यामध्ये व्यस्त असल्याने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या. परंतु आता आपण चाललेलो आहोत 2 दिवसासाठी गावी चाललेलो आहोत. सध्या आपण वडखल येथे थांबलेलो आहोत. चहा नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. मागे सोमजाई गाडीनं आपण 5 वाजता आपल्या नाक्यावरून बसलो आणि आता 8 वाजलेत. आपले पनवेल क्रॉस करून वडखलला गाडी थांबलेली आहे. गेले 2 आठवडे आपला प्लॅन चालू होता की आज जाऊ उद्या जाऊ असं करून 2 आठवडे त्यामध्येच गेले. परंतु आता प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. सध्या गाडी आपली वडखलमध्ये आहे. चहा नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे. 15-20 मिनिटांनी गाडी सुटेल आणि त्याच्या पुढे आपल्याला कोकणातील गावाकडचा नयनरम्य दृश्य तुम्हाला ह्याच्या पुढे पाहायला भेटेल. गेले 2 दिवस बघताय तर पाऊस थोडा दम खातोय आणि काल मुंबईमध्ये जसं मे महिन्यात ऊन लागतो तसा ऊनच चालू होता आणि आज जर पाहायला गेला तर एका बाजूला ढगाळ वातावरण केलेलं आहे आणि एका बाजूला ऊन पडलेलं आहे. इकडे माझ्या मागे जर बघितला तर पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि इकडे जर ह्या बाजूला बघितलं तर ऊन आहे. तर सांगू शकत नाही पाऊस कधी येईल कधी नाही. तर असं वाटतंय की गावी गेल्यानंतर पावसाला बोला आता थोडा तरी तुमच्यासाठी आम्ही कोकणातील पावसाळ्यातील गाव हे आपल्या वारसा परंपरेच्या मंडळींना दाखवायला आलो आहे. आणि बाबा तूच असं नाराज झालास तर कसं चालेल. एका बाजूला ऊन टाकल्यानंतर एका बाजूला ढगाळ वातावरण केलेलं आहे. तर पावसाला विनंती आहे बाबा ये थोडा ये प्रमाणात ये कसं ये पण ये. 15-20 मिनिटांनी आपली गाडी सुटेल आणि त्याच्या पुढे आपल्याला कोकणातील गावाकडचे रस्ते आणि नयनरम्य दृश्य कोकणातील सकाळ हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हा प्रवास एकट्याने नव्हता तर आपल्या पाठीशी पांडुरंग होता आणि चालू दिवस असल्यामुळे ट्रॅफिक आपल्याला भेटली नाही. गाड्यांची वर्दळ सुद्धा नव्हती आणि आपण 9 वाजता माणगाव क्रॉस केलेला. माणगाव क्रॉस केल्यानंतर आपल्याला मोरबा लागतो आणि मोरबा घाटाचा हा सुंदर धबधबासुद्धा बघण्यासारखा होता. तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना की तुम्ही माझ्यासोबत गावचा प्रवास करताय. नक्कीच थोडा तरी फील येतच असेल तुम्हाला. हा गावचा प्रवास करत असताना झालेला ढगाळ वातावरण आणि झाडांची येणारी झुलझुल हवा, डोंगरातून होणारी झुंजमुंजू सकाळ आणि पाखरांचा चिलबिलाट, खरंच डोळ्याचे पार नाही फेडणारे हे सर्व दृश्य होते. आपण मोरबा सोडल्यानंतर साही हे गाव लागलेले आहे आणि गाडीतील काही प्रवासी साही गावचे उतरणारे आहेत. आपण साही सोडल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे घोणसे घाट आणि घोणसे घाट हा पावसाळ्यात बघण्यासारखा घाट असतो. पर्यटकांना आकर्षित करतो घोणसे घाट आणि बरेचसे पर्यटक इथे थांबून आपले फोटोज व्हिडिओज काढत राहतात. आणि पुढे जर वळणावर आलात तर इथे सावकाश गाडी चालवून पुढे जा, कारण आधीच इथे अपघात खूप झालेले आहेत. आता आपण घोणसेच्या दिशेने आहोत आणि ह्या गावच्या प्रवासामध्ये छान गाणी बोलत ह्या प्रवासाचा आनंद घेत होतो. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडणारे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे, धुंद वारे. तू कोसळत्या धारात थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात. घोणसे सोडून आपण देवघरला पोचलेलो आहोत आणि देवघर आणि चिखलपच्या मध्ये पाऊस आपला छानपैकी स्वागत करतो. रिमझिम का होईना पण स्वागत करतो. वर गेलेला रस्ता हा थेट चिखलपच्या गावी जातोय. तर चला मित्रांनो, आपण मसल्यामध्ये उतरलो आहे आणि बायपासला गाडी आपली थांबलेली आहे. मसल्यामध्ये एंटर करून नाही देत मोठ्या गाड्यांना,
तर आपण आता बायपासून आपण जो मसल्याचा रिक्षा स्थान आहे तिथपर्यंत चालून जातो आहे. मग तिथून पुढे आपण रिक्षा करून पाबरेला उतरूया आणि पाबऱ्यावरून आपल्याला चालत जायचं आहे गावी. काहीतरी 1 किलोमीटर आहे, तिथून आपल्याला चालत जायचं आहे गावी. तर चला आत मसल्याला जाऊयात. काही सामानसुद्धा घ्यायचं आहे मसल्यातून. मग तिथूनच आपण रिक्षा पकडून पाबऱ्याला जाऊयात. तर सकाळचे 10:15 झालेत आणि गाडी वेळेवर आले. तर मित्रांनो, मसल्यामध्ये आपण पोचलेलो आहोत. 15 मिनटं चालून मसल्यामध्ये आपण पोचलेलो आहोत. तर चला थोडी भाजी घ्यायची आणि वडापाव घेऊन आपल्याला निघायचं आहे. ह्या बाजूला बघताय, ह्या मसल्यातील जुनं म्हणजे गिरणीचं दुकान ह्या बाजूला आहे. हा आहे आपला मसला तालुका आणि आज शनिवार आहे आणि फार काही गर्दी नाही आहे आज. तर मंडळी, आता आपण आलो आहे, रिक्षामधून उतरलो आहे आपण आणि चालत जातो आहे आपल्या गावाकडे. अर्धा तास थांबलेलो रिक्षामध्ये पाबऱ्याच्या आणि आता आपण पोचले पाबऱ्याला. आणि माझ्या मागे बघताय, हा आहे कुंभारवाडा. पाबरे हा गाव खूप मोठा आहे आणि त्या गावामध्ये खूप साऱ्या वाड्या आहेत. त्यातलीच एक वाडी म्हणजे हा कुंभारवाडा. आणि माझ्या मावशीला ह्याच गावी दिलेली आहे. ह्या गावात माझी 1-2 मैत्रिणी राहतात. मेघा आणि रिद्धी अशा 2 मैत्रिणी राहतात ह्या गावामध्ये. सो असा आहे सुंदर हा कुंभारवाडा. चला निघूयात, आता जाऊयात. अर्धा तास लागेल आपल्याला चालत जायला आपल्या गावी. तर ह्या बाजूला आहे आपल्या पाभरी गावाचं श्री कालभैरव मंदिर. तर ह्या बाजूला आपल्या पाभरी गावची शाळा आहे. 8वी ते 10वी पर्यंत असे 3 वर्ग आहेत. तर मंडळी, आपण चालत जातोय पाभऱ्या आणि इकडे जर बघितलात तर हायस्कूलवाल्यांची हायस्कूलवाल्यांची सुट्टी झालेली आहे. आज शनिवार असल्या कारणाने त्यांची लवकर सुट्टी झालेली आहे. तर मागे बघू शकतात, पोरं सारी घरी जातात. दुपारचे 11:30 वाजायला आलेत आणि एकेकाले आम्हीसुद्धाच असे यांच्यासारखेच घरी जायचो. हायस्कूलला होतो तेव्हा 8वी 9वीला बोला. मस्त आनंदात पोरांसोबत एन्जॉय करत घरी जायचो. तर ह्यांच्यासोबत माझीसुद्धा सुट्टी झालेली आहे आणि मीसुद्धा ह्यांच्यासोबत चालत जातो आहे घरी. मागे आमच्या 3 गावांची चाफेवाडी, चिचोंडे आणि विठ्ठलवाडी अशी 3 गावांची पोरं त्या हायस्कूलमध्ये येतात. बेटकरवाडी पण ना, बेटकरवाडी, उक्षी पण ते थोडे त्या बाजूला आहेत. आणि ही जी वाट आहे ते ह्या वाटेला 3 गावं आहेत, चाफेवाडी, चिचोंडे आणि विठ्ठलवाडी. ती सर्व पोरं आता आनंदात चालत घरी जातात शनिवार असल्या कारणाने. तर चला आपण सुद्धा आता घरी जातोय. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. पावसाचा नामोनिशाण नाही आहे. पाऊस पडेल ह्या कारणाने आलेलो, पण इकडं पाबऱ्याला आलो आहे तर बघते मे महिन्यासारखा ऊन टाकलेला आहे. असो, पाऊस स्वागत करील आपल्या सर्वांचंच लवकरच. तर गावाकडे चालत आता आपण आलो आहे पुलावरती. जो आपला हा पूल आहे मागे बघताय, हा जो पूल आहे हा एकमेव रस्ता किंवा एकमेव पूल जो आहे, जो आमच्या 3 गावांना, आमचा विठ्ठलवाडी, चिचोंडे आणि चिचोंडे आदिवासीवाडी आणि पुढे गायरोनी अशा 4 गावांना एकमेव रस्ता किंवा पूल आहे, जो त्या पहिलीकडून ह्या पहिलीकडे जाण्यासाठी एक वाट आहे. जर अचानक पावसाळ्यात जास्त पाऊस पडला तर ही जी फरशी आहे इथून 2 फूट उंचीवरून पाणी जातो आणि ह्या पुलावरून जातो. तर जर काही अर्जंट काम असेल तर पावसाळ्यात हा जर पुलावरून पाणी गेला तर ह्या पहिलीकडून आपल्याला त्या पहिलीकडे जाता येत नाहीत. ही जी वाट आहे ती पाबरे गावाला गेलेली आहे आणि इकडे चिचोंडे आणि ह्या बाजूला आपला विठ्ठलवाडी, इकडे मागे चिचोंडे गायरोने आदिवासीवाडी पुढे आणि इकडे सरळ आपल्या विठ्ठलवाडी गावाला गेलेली आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आधीच चालत येता खूप उशीर झालेला आहे. इकडं मागे रोहन भेटलेला आहे आपल्या शाळेजवळच, न्यू इंग्लिश स्कूलची ते. तर चला जास्त वेळ न घालवता घरी जाऊयात आणि बघूयात पुढे तुम्हाला काय काय गावाकडचं नयनरम्य दृश्य, धरती मायेने जी हिरवी चादर ओढून घेतलेली आहे, हे सर्व तुम्हाला आजच्या ह्या पुढे व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला निघूयात घरी. आता अचानक गावाकडे जाता चोपई दिसलेली. तर आम्ही लहान होतो तेव्हा पावसाळ्यात कुठेही गावाच्या बाहेर किंवा शाळेतून येता जाताना जर फिरता चोपई दिसली तर खूप घाबरायचो. कारण की
तेवढं का आम्हाला माहिती नव्हतं चोपई काय आहे. आणि चोपई दिसली की तेव्हा म्हणायचो की बाबा हां चोपई बिलास शिरू नको आणि सापाशी नाव सांगू नको. असं दिसल्याबरोबर म्हणायचो तिला चोपई बिलास शिरू नको, सापाशी नाव सांगू नको. जर तेव्हा लहानपणी असं वाटायचं की बाबा ही जर बिलात गेली आणि सापाशी नाव सांगितलं की बाबा हा ह्यानी असं जरा मस्ती केली तर काय करायचं, साप आला आणि साप चावला तर काय करायचं. त्यामुळे चोपई दिसली त्याच्यामुळे हे तुम्हाला बोलतोय मी. चोपई बिला शिरू नको, सापाशी नाव सांगू नको. तेव्हा खूप भीती वाटायची. असं हेच तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं, बाकी काही नाही. आता इकडे बघताय डाग लागलेले आहे आणि आपलं गाव फायनली तुम्हाला पुढच्या काही सेकंदात पाहायला भेटेल. 2 फाटे वर चिचोंडे आणि गायरोनला गेले तिथून आपला जो सरळ वाट आहे तिथून फक्त आपला गाव 5 मिनिट अंतरावर आहे. पाबऱ्यापासून आपल्याला अर्धा तास लागलेला आहे चालत. काही नाही, चालायची सवय आहे. गावाकडचे आपण माणसं आहोत तर चालायची सवय आहे पहिलेपासूनच. तर चला फायनली आतुरता संपलेला आहे. गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. इकडे बघताय सुंदर आपलं विठ्ठलवाडी गाव, पावसाळ्यातील नयनरम्य दृश्याने नटलेला आपला हा विठ्ठलवाडी गाव एकदा बघून घ्या. तर चला जाऊयात घरी, आईला वगैरे भेटूयात, मग बघूयात पुढे कुठे जाणं होतं आहे. तर चला गावामध्ये पोचले. हो अशी बरी आहेस ना? हो आता 1 दिवसासाठी आला. हो हो बाई गावामध्ये पोचलेलो आहोत. बरी आहेस ना? चल रोहन, शाळा सुटली त्यांची त्यात भेटलेलो. तर चला पोचलेलो आहोत घरी. इकडे मागे बघता आपला खालचा घर आणि आपला गाव. तर 1 दिवसासाठी आलो आणि एकच बॅग आणली, असं काही सामान नाही. उद्या आपल्याला निघायचं आहे परत. 1 जोड आहेत, 2-3 जोड आहेत कपड्यांच्या बस. आणि बाईसाठी काय आईने दिलेलं आहे बिस्किटचा पुडा, ते आहे काय वडापाव. जास्त काही सामान नाही, उद्या निघायचं आहे. तर चला पाणी वगैरे तापतोय आणि आंघोळ वगैरे करूयात. पाणी तापत ठेवलेलं आहे, आंघोळ वगैरे करूयात, मस्त फ्रेश वाटेल. काय पाणी तापला, आंघोळ करून घेतात तर कुठं फ्रेश वाटेल. बघ इकडे पाणी तापतं आपल्याला, इकडे बघू शकता बाईनी पाणी तापत ठेवलेलं आहे. आणि तू इकडे बघ आई, आमची बय बघता इकडं. ह्या गणपतीमध्ये तुम्ही बघितलं असाल गप्पा मारत आम्ही, तर ही आहे आमची बय. तर चला तर चला आंघोळ वगैरे. कुणाचा कॉल येत आहे? हा शपथ. तर चला आंघोळ वगैरे करून यात. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे. आणि या वडापाव खायला नसल्याबद्दल आपण संतोष वडापावकडून वडापाव घेतले, टेस्टी आहे. तर या वडापाव खायला. भारी आहे वडापाव, भारी आहे. मस्तपैकी वडापाव खाऊन झालेला आहे. आणि आईने इकडे बघताय चाय आणून दिलेला आहे. आपण चाय पित नाही सरसा, आपण चाय पित नाही. जर जास्तच थकवा त्यांना वाटलं तरच पितो. पण आता मस्त गावाकडे थंडगार वातावरण आणि मनाला भावणारं असं नयनरम्य वातावरण झालेलं आहे. तर बोला पिऊयात, थोडा थकवा तणाव दूर होईल. कोरा चाय आहे आणि कोरा चायचे फायदेसुद्धा अनेक आहेत. तुमचा ताणतणाव दूर करतो, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करते. पिऊयात गावाकडचा कोरा चहा. काय अरे मी विचार नव्हता बा, तू बोलायचा तरी मी का नाही बोललास. तू बोलायचं, तू काय बोल. अरे मी तेव्हा मानगावलाच होता, तू बोलल्यास मी घेऊन आलास. तर मित्रांनो चहा वगैरे पिऊन झालेली आहे आपली. आणि आता आपण चाललो आहे आपल्या वरच्या घरी. तर वरच्या घरची साफसफाई करूयात. कचरा वगैरे जाम झाला असेल तर चला वरच्या आपल्या घराची साफसफाई करून येऊयात. तर चला मित्रांनो जाऊयात वरती. आणि हा आहे आपला गाव. तर चला काकूला आवाज देऊयात. हे काकू. तर चला
काकू आणि तात्यांची ते थोडी गप्पा मारून आपण चाललो आता आपल्या घरी. तर मुंबईकरांनो तुमची घरा बघून घ्या, पावसाळ्यात नटलेला आपला गाव बघून घ्या मुंबईकर. मामाची तो 1 दिवसासाठी आलोय, 1 दिवसासाठी आलोय, उद्या आता रिटर्न. बरी आहेस ना? हो. घर बीर बघ, गाव बी बघ, तर इकडं आहे आपलं. काय हा लावायला लागेल त्याला. हो सकाळी झालं, उद्या आता आहे. आहेत बरे आहेत सर्व. काय बोलतोय? तर मंडळी समोर आपला घर. तर चला घराची साफसफाई करूया. पावसामध्ये न्हालून निघालेला आहे आपला घर. विटाई बरी आहेस ना? आता चालू सकाळी, याला 1 दिवस सुट्टी आहे, जाऊन येऊया बोला. हा तरी आपण पोचलेलो आहोत घरी. आणि घरामध्ये बघताय तुम्ही खूप कचरा झालेला आहे. तर चला थोडीशी घराची साफसफाई करूयात. खूप घाण झाली बघूया. केलीर वगैरे झालेलं आहे. मागच्याच महिन्यात आलेलो, मे महिन्यामध्ये, 1-1.5 महिन्यामध्ये आलेलो आणि 1.5 महिन्यामध्ये एवढा सारा कचरा झालेला आहे. तर चला साफ करून घेऊयात, मग भेटूयात. कचरा वगैरे काढून झालेला आहे. तब्बल अर्धा तास गेला आपला यामध्ये. कचरा वगैरे काढलेला आहे आणि घर स्वच्छ झालेलं आहे. आणि तर मित्रांनो आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ होता. खास आपला मुंबई ते गाव, कोकणातील पावसाळ्यातील गावचा प्रवास, त्यावरती हा आजचा व्हिडिओ होता. गावाला सणासुदीलाच यायचं असं नाही, तुम्ही अधूनमधूनसुद्धा येऊ शकता मधल्या दिवसाला. जर सुट्टी असेल तर येऊ शकता नक्कीच. कारण आपल्याला नोकरीधंदासुद्धा बघून आपल्याला यायचं आहे. सुट्टी राखायची नाही आहे, नोकरीधंदासुद्धा आपल्याला जपायचा आहे. आणि नोकरीधंदा जपून आपल्याला एखादी जर सुट्टी भेटली तर नक्कीच गावी या. सणासुदीलाच यायचं असं नाही. त्याकरिता आपणसुद्धा आज शनिवार आहे, त्याकरिता आज आपण आलेलो आहोत गावी. एक सुट्टी भेटली तर आपण म्हटलं की चला जाऊया गावाकडे, एक फेरफटका होईल. त्यानिमित्त गावातला सुद्धा बघणं आणि घराला आपल्या बघणं, घराची साफसफाई होऊन जाईल. तर म्हटलं चला जाऊयात. आणि घराची साफसफाई झालेली आहे. पावसाळ्यातील कुठे पाणी गळतं आहे का हे सर्व बघणं वगैरे झालेलं आहे. तर आपल्या घरात तर नाही पाणी गळत आहे. थोडाफार काही कचरा साठलेला होता, तो आपण काढलेला आहे. तर एखादी जर सुट्टी भेटली कधीही चालू दिवसाला, शनिवार बघून या. पण या मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. मुंबईवरून गावी आलो आपण. गावचा प्रवासाचा व्हिडिओ होता, कोकणातील पावसाळ्यातील गावचा प्रवास होता खास. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. भेटू कोकणातल्या अशा आता पावसाळ्यातील नवनवीन व्हिडिओंसोबत, निसर्गरम्य वातावरणांसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदित राहा, हसत राहा. धन्यवाद. बाय बाय.